नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या यूट्यूब चॅनल मराठी मॅथमॅटिक्सवर। आजच्या व्हिडिओमध्ये आपण वयवारीवरील उदाहरणे पाहणार आहोत। पहिले उदाहरण, दोन भावांच्या वयांचे गुणोत्तर 7:4 असून त्यांच्या वयांची बेरीज 66 वर्ष होते, तर लहान भावाचे वय काय? तर अनुक्रमे वय दिलेले आहेत 7 आणि 4, त्यामुळे ते आपण अनुक्रमे वय 7x व 4x मानू। त्यानंतर त्यांची बेरीज दिलेली आहे दोघांच्या वयांची 66 वर्ष। त्यानंतर हे समीकरण सोडवायचे आहे, तर 7 आणि 4 होतील 11, त्यामुळे 11x बरोबर 66। त्यानंतर x इथेच ठेवला आणि 11 इकडे गुणिले आहे, ते पलीकडे आल्यानंतर भागिले होतील। त्यानंतर इथे जर भाग लावला तर 11 एके 11 आणि 11 66, त्यामुळे xची किंमत आपल्याला मिळेल 6। परंतु गणितामध्ये लहान भावाचे वय सांगितले आहे, त्यामुळे 7 आणि 4 मध्ये 4 लहान आहे, त्यामुळे 4x बरोबर 4 गुणिले xची किंमत 6, त्यामुळे इथे आपल्याला उत्तर मिळेल 24 आणि 24चा पर्याय क्रमांक हा C आहे। पुढचे उदाहरण, अजय व विजय यांच्या वयांची बेरीज 19 वर्ष आहे। विजय हा अजयपेक्षा 3 वर्षांनी लहान आहे, तर अजयचे वय किती? तर गणितात दिलेल्या पहिल्या अटीनुसार अजयचे वय आपण A मानले आणि विजयचे वय V मानले, आणि या दोघांच्या वयांची बेरीज आहे ती 19 वर्ष। त्यानंतर दुसरी अट सांगितली आहे, विजय हा अजयपेक्षा 3 वर्षांनी लहान आहे, म्हणजे विजय हा अजयपेक्षा 3 वर्षांनी लहान आहे, त्यामुळे A वजा 3 केले आणि पुढचे अधिक आणि त्याच्या पुढचे A आहे असे लिहून ठेवले आणि 1919 आहे तसेच लिहिले। त्यानंतर हे जर गणित सोडवले तर A अधिक A होईल 2A, वजा 3 पुढचे आहे तसेच आणि 19सुद्धा आहे तसेच। त्यानंतर हे वजा 3 आहे ते पलीकडे गेल्यानंतर अधिक 3 होतील, म्हणजे 19 अधिक 3 आणि इकडे 2A। त्यानंतर 19 आणि 3 होईल 22 आणि इकडे 2 हे गुणाकारात आहे, ते पलीकडे आल्यानंतर भागाकारात जाणार आहेत। त्यानंतर इथे भाग लावला तर बे एक्के बे, इकडे बे एक्के बे, बे एक्के बे, त्यामुळे अजयचे वय आपल्याला मिळाले 11 वर्ष आणि 11 वर्षाचा पर्याय क्रमांक हा C आहे। तर या प्रकारे जर आपल्याला समीकरणे बनवता आली तर वयवारीवरील गणिते सोपी जातात। इथेच आपण x मानून सुद्धा गणित सोडवू शकलो असतो, म्हणजे अजयचे वय जर आपण x मानले असते तर विजयचे वय झाले असते x वजा 3 आणि त्यानंतर पूर्ण समीकरण आहे तसेच तयार झाले असते। फक्त Aच्या इथे x आपण घेतला आणि त्यानंतर परत जर समीकरण सोडवले असते तर आपल्याला सेम उत्तर मिळाले असते। पुढचे उदाहरण, राजू व त्याच्या वडिलांच्या वयाचे गुणोत्तर 3:9 आहे व त्यांच्या वयांची वजाबाकी 36 आहे, तर राजूचे वय काय? तर गणितात दिल्याप्रमाणे अनुक्रमे आपण राजूचे वय मानणार आहोत 3x आणि त्याच्या वडिलांचे वय अनुक्रमे मानणार आहोत 9x। त्यानंतर सांगितले आहे त्यांच्या वयांची वजाबाकी 36 आहे, त्यामुळे मोठे वय वडिलांच्या अगोदर लिहिले 9x, त्यानंतर राजूचे वय आणि यांची वजाबाकी आहे 36। त्यानंतर हे जर सोडवले तर 9x मधून 3x गेले, उरले 6x बरोबर 36। त्यानंतर x इकडला इकडेच ठेवला आणि 6 गुणिले आहे ते पलीकडे गेल्यानंतर भागिले होणार आहेत। त्यानंतर इथे संक्षिप्त रूप दिले तर 6 एक्के 6, 6 6 36, त्यामुळे xची किंमत इथे आपल्याला मिळाली 6। परंतु आपण राजूचे वय 3x मानले होते, त्यामुळे 3x बरोबर 3 गुणिले xची किंमत 6, तर इथे आपल्याला राजूचे वय मिळेल 18 वर्ष आणि 18 वर्षाचा पर्याय क्रमांक हा C आहे। पुढचे उदाहरण, A व Bच्या वयाचे गुणोत्तर 2:7 आहे, त्यांच्या वयांची बेरीज 72 वर्ष असल्यास Bचे आजचे वय किती? तर गणितात दिल्याप्रमाणे अनुक्रमे आपण A चे वय 2x मानले आणि B चे वय अनुक्रमे 7x मानले आणि गणितामध्ये अट आहे त्यांच्या वयांची बेरीज 72 वर्ष आहे, त्यामुळे 2x अधिक 7x बरोबर 72। त्यानंतर हे जर सोडवले तर 7x अधिक 2x होईल 9x बरोबर 72। त्यानंतर इकडला x आहे तसाच ठेवला आणि 9 गुणिले होते ते पलीकडे गेल्यानंतर भागिले होईल। त्यानंतर 9 एक्के 9 आणि 9 8 72, त्यामुळे xची किंमत मिळाली 8। परंतु आपल्याला Bचे आजचे वय काढायचे आहे आणि Bचे आजचे वय आहे 7x, त्यामुळे 7x बरोबर 7 गुणिले xची किंमत टाकली 8, तर इथे आपल्याला उत्तर मिळेल 7 8 56 वर्ष।
म्हणजे बीचे वय मिळाले आपल्याला 56 आणि त्याचा पर्याय क्रमांक हा बी आहे. पुढचे उदाहरण, ए व बीच्या वयाचे गुणोत्तर 3:5 आहे. त्यांच्या वयांची बेरीज 56 वर्ष असल्यास बीचे आजचे वय किती? तर सुरुवातीला गणितात दिल्याप्रमाणे अनुक्रमे आपण एचे वय मानणार आहोत 3x आणि बीचे वय मानणार आहोत 5x आणि यांच्या वयांची बेरीज आपल्याला गणितामध्ये दिलेली आहे 56 वर्ष. त्यानंतर 5x अधिक 3x होतील 8x. पुढचे 56 आहे तसेच. त्यानंतर x आहे तसाच ठेवला आणि 8 इकडे गुणिले होते ते पलीकडे गेल्यानंतर भागिले होणार आहेत. त्यामुळे ते आपल्याला xची किंमत मिळून जाईल 8 एके 8 आणि 8 7 56 म्हणजे x बरोबर 7 इथे आपल्याला मिळाले. परंतु बीचे वय आहे आपण मानल्यानुसार 5x. त्यामुळे 5x बरोबर 5 गुणिले xची किंमत टाकली 7 तर इथे आपल्याला बीचे वय मिळेल 35 वर्ष आणि 35 वर्षाचा पर्याय क्रमांक हा ए आहे. पुढचे उदाहरण, ए व बीच्या वयाचे गुणोत्तर 2:7 असून त्यांच्या वयामधील फरक 25 वर्ष आहे. तर एचे आजचे वय किती? तर गणितात दिल्याप्रमाणे आपण अनुक्रमे एचे वय मानले 2x आणि बीचे वय अनुक्रमे मानले 7x. त्यानंतर त्यांच्या वयामधील फरक सांगितला आहे 25. त्यामुळे 7x वजा 2x बरोबर 25. त्यानंतर हे जर सोडवले तर 7x मधून 2x गेले 5x उरले. पुढचे 25 आहे तसेच. त्यानंतर x आहे तसेच आणि 5 गुणिले होते ते पलीकडे गेल्यानंतर भागिले होणार आहेत. त्यामुळे xची किंमत आपल्याला इथे मिळाली 5. त्यानंतर एचे वय आपल्याला विचारले आहे आजचे. त्यामुळे एचे वय आपण 2x मानले होते. त्यामुळे 2x बरोबर 2 गुणिले xची किंमत टाकली 5 तर इथे आपल्याला उत्तर मिळेल 5 दुनी 10 वर्ष. म्हणजे एचे वय आपल्याला मिळाले 10 वर्ष आणि 10 वर्षाचा पर्याय क्रमांक हा ए आहे. या गणितामध्ये आपण अनुक्रमे एचे वय 2x मानले होते आणि बीचे वय अनुक्रमे 7x मानले होते. त्यानंतर वयामधील फरक 25 होता. त्यामुळे ते मोठ्या वयामधून लहान वय वजा केले तेव्हा आपल्याला फरक मिळाला 25. इथे जर आपण 2x आधी घेतले असते तर फरक आपल्याला वजा 25 मिळाला असता. परंतु वयाचा फरक हा वजा 25 न लिहिता अधिक 25 मध्ये लिहायचा असतो. त्यामुळे मोठे वय आपण सुरुवातीला घेणार आणि त्यानंतर लहान वय. त्यामुळे आपल्याला या प्रकारे समीकरण मिळून जाईल. वयवारीवरील तुम्हाला जर अजून उदाहरणे पाहायची असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला प्लेलिस्टची लिंक मिळेल. तिथून तुम्ही वयवारीवरील अजून उदाहरणे पाहू शकता. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.